हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 4 मार्च 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे पण होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो फ्रायडेला तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल, एक खूप छान मोमेंटम आपल्याला अपसाईड बघायला मिळाला. एक शॉर्ट कव्हरिंग मोमेंट आपण म्हणू शकतो. आणि वारंवार या गोष्टी आपण डिस्कस करतच होतो की ज्या प्रकारचं मार्केट स्ट्रक्चर सध्या आपण बघतोय, तर हे डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे ट्रॅप करू शकतं मोस्ट ऑफ रिटेलर्सला. आणि तुम्ही बघितलंच असेल, वेनेसडेला आपल्याला एक छान फॉल बघायला मिळाला इंडेक्समध्ये. त्यानंतर थर्सडेला काही फॉलोअप आपण बघितला नाही. सो हे डिस्कस सुद्धा केलं होतं की जर फॉलोअप येईल तरच मे बी एक कंडिशन किंवा आपण म्हणू शकतो एक प्रोबॅबिलिटी शक्यता आहे की प्राइस अजून खाली जाईल. बट फ्रायडे जे थर्सडेला आहे ते आपल्याला बिलकुल फॉलोअप बघायला मिळालं नाही. आणि फ्रायडेला जे आहे प्राइस गॅप अप ओपन होऊन सरळ एक तुम्ही बघू शकता की ती छान मोमेंटम अपसाईड दिलाय. आता परत मी तेच सांगेन की काल डेफिनेटली एक स्पेशल सेशन जे आहे एनएससीने कंडक्ट केलं होतं. तर ही प्राइस ऍक्शन फार काही मॅटर करत नाहीये. बट जर फ्रायडेची कॅन्डल बघेल, ह्यूज बुलिश कॅन्डल आहे, तर या कॅन्डल नंतर सुद्धा फॉलोअप डेफिनेटली गरजेचा आहे. आणि तरच आपण जे काही आहे जे मोमेंटम सध्या बघतोय मार्केटमध्ये तो सस्टेन होईल अपसाईड. ओके. सो आता दुसरी गोष्ट की ज्या प्रकारे आपण अपसाईड या ठिकाणी अप्रोच करतोय वरच्या दिशेत, जसं जसं पुढे चाललोय, ओके, ऑल टाइम हायला आहोत आता. तर डेफिनेटली हे सुद्धा फार जास्त सस्टेन होईल असं या ठिकाणी दिसत नाहीये. सो जे काही मुवमेंट तुम्हाला सध्या मार्केटमध्ये दिसते, तर फार त्यावरती एवढा पण फेथ ठेवू नका की एकदमच बुलिश पण आपल्याला या ठिकाणी व्हायचं नाहीये. कारण ज्या पॉइंटला आपण आहोत, ज्या मी नेहमी सांगत आलोय की असं कोणतंही हिस्ट्री नाहीये मार्केटची की मार्केट टॉपला आहे आणि तिथनं पण मार्केटने खूप जास्त ऍक्सिलरेट केलंय. तर डेफिनेटली टॉपला आहोत ही गोष्ट विसरू नका. डेफिनेटली एक टर्मिनेशनला आहोत हे पण आपल्याला विसरून चालणार नाहीये. तर आपण ट्रेंड राईड करू, बट जसं आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळतील त्यासोबत आणि छोटे छोटे टार्गेट्स या ठिकाणी आपण बुक करू शकतो. बट हा, एक्स्ट्रीम बुलिश होण्याचं कारण काही नाहीये ही कॅन्डल जसे आपल्याला बघायला मिळेल. कारण अशा कॅन्डल्स आपल्याला यापूर्वी पण बघायला मिळाल्या, बट फॉलो फार गरजेचं आहे. तर ते आज मे बी ठरू शकतं. तर मार्चचं जे काही पहिला वीक आहे तर तो फार महत्वाचा असणार आहे. पुढचं जे की काय डिरेक्शन असू शकते मार्केटचे. आणि ह्या वीकमध्ये पण काही इव्हेंट्स लाईनअप आहेत. तर युएस मार्केट्समध्ये सुद्धा जॉब्स डेटा येणार आहे. त्यानंतर पॉवेल जे आहेत फेड चेअरमन, त्यांचं सुद्धा या ठिकाणी टेस्टमोनी होणार आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याला मार्केट रिॲक्ट करू शकतं. आणि तुम्ही बघू शकता युएस मार्केट्स जे आहेत ते सुद्धा आउटपरफॉर्म करतात. तर एक करेक्शन इथे डेफिनेटली ड्यू आहे. सो पॉवेलचं जे काही टेस्टमोनी येईल, जे काही स्टेटमेंट येतील या वीकमध्ये, सो एक ऑलरेडी मार्केट हायला आहे आणि एक छोटासा चुकीचा शब्द सुद्धा मार्केटला त्यांचा जो आहे स्टेटमेंटमध्ये, तर तो मार्केटला खाली घेऊन येऊ शकतो. तर हे विसरू नका. कारण आपण आता अशा स्टेजला आहोत की थोडंसं आपण म्हणू शकतो की एक डेफिनेटली एक बबल आहे आणि त्याला थोडंसं जरी सोयीने तुम्ही टोचलं तर तो कधीही फुटू शकतो. सो अशा प्रकारे सध्या या पॉईंटला आपण आहोत. सो थोडंसं कॉशियस राहून ट्रेड करायचं आहे. तुम्ही बघू शकता युएस मार्केटने सुद्धा खूप छान परफॉर्म केलं. फ्रायडेच्या दिवशी एक छान पॉझिटिव्ह क्लोज दिला, स्पेशली नॅसडॅकने 1.44% अप. ओके. सो डेफिनेटली युएस मार्केट्स आर ऑल्सो बुलिश. ते सुद्धा छान पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला पास करतायत. जर आपण व्होलॅटिलिटी बघितली, अजून एक लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपलं मार्केट छान परफॉर्म करतंय, बुलिश आहे, तर जे की इंडिया विक्स आहे तर ते जवळपास 3-4%ने क्रॅश व्हायला हवं होतं. पण जे की इंडिया विक्स आहे ते परत 15 या लेवलच्या आसपासच ट्रेड करतायत की, तर ते थोडंसं या ठिकाणी परत आपल्याला थोडंसं संशय इथे या ठिकाणी येतोय की जर मार्केट बुलिश आहे तर व्होलॅटिलिटी थोडंसं डेफिनेटली क्रॅश व्हायला हवी होती, किंवा मार्केट जे आहे ते अस्थिर न राहता थोडेसे स्थिर व्हायला हवे होते. तर ते होत नाहीये. त्यानंतर आज जर गिफ्ट निफ्टी जर आपण बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करत आहे 22,527 ला, जे आपल्याला 80 ते 100 पॉईंटचा आज एक गॅपअप या ठिकाणी सजेस्ट होतोय. तर आपण आज गॅपअप सोबत डेफिनेटली ओपन होतोय. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेम वरती कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो आणि ट्रेड करू शकतो जर प्राइस गॅपअप ओपन होईल तर. तर ऑलरेडी सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. तुम्ही बघू शकता प्राइसने ऑल टाइम हाय केला होता 22,300च्या आसपास आणि तो ब्रेक केलाय. फ्रायडेच्या दिवशी एक छान क्लोज या ठिकाणी अपसाईड दिला. काल एक सॅटर्डेला एनएससीने एक स्पेशल सेशन कंडक्ट केलं होतं, बट त्या ठिकाणी प्राइस जी आहे ती मोस्टली साईडवेजच राहिली आहे. तर आज जर प्राइस गॅपअप ओपन होईल तर बघा, डेफिनेटली नो डाऊट ट्रेंड इज बुलिश, शॉर्ट टर्म बुलिश आपण म्हणू शकतो. बुल्स आर इन कंट्रोल. ओके. सो आता जे काही आहे ते डेफिनेटली डेटा सुद्धा बुलिश आहे, पण
एक लक्षात घ्या की FIs जे आहेत ते फार जास्त बुलिश नाहीये, किंवा ही जी काही मोमेंट आली होती ही प्रोज मुळे आली होती. जर डेटा व्यवस्थित बघितला तर प्रो जे आहेत मार्केटमध्ये तर त्यांच्यामुळे ही मोमेंट आली. तर FIs फार जास्त बुलिश पण नाहीयेत. तर इव्हन त्यांनी फ्युचर जे आहेत ते थोडंसं शॉर्ट वाढवलेत, शॉर्ट पोझिशन्स त्यांच्या वाढल्यात फ्युचर्समध्ये. सो थोडंसं कॉशियस राहून ट्रेड करा. आता आजसाठी कसं प्लॅन करू शकतो, सो आपल्याला डेफिनेटली दिसतं ट्रेंड जो आहे तो बुलिश आहे, प्राइस वर चालली आहे, बट आपण डिरेक्टली जम्प करू शकत नाही. सो आज जर गॅप अप ओपन झाला तर तुम्हाला हेच बघायचं आहे की तो गॅप सस्टेन होतोय का. सो जी की पहिली कॅन्डल असेल 5 मिनिटची, तर त्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर तुम्ही शॉर्ट करू शकता. तुमचं जे टार्गेट असेल ते 22,400 आणि त्यानंतर 22,350 हे दोन टार्गेट या ठिकाणी तुमचे डाऊन साइड असू शकतात. आणि जर या कॅन्डलचं जर 5 मिनिटच्या कॅन्डलचं जर हाय ब्रेक झाला तर पुढचे या ठिकाणी 100 किंवा 50 ते 100 पॉईंट साठी तुम्ही अपसाइड या ठिकाणी टार्गेट घेऊ शकता. पण हा गॅपअप जर जास्त ओपन होतोय, जास्त गॅपअप सोबतच प्राइस ओपन झाली तर लक्षात घ्या मोस्ट ऑफ पीपल किंवा मोस्ट ऑफ ट्रेडर्स विल लुक फॉर प्रॉफिट बुकिंग. जास्तीत जास्त लोक जे आहेत ते प्रॉफिट बुक करतील. जास्त गॅपअप होईल तर त्यांना छान प्रॉफिट होईल आणि प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. सो एकदम जास्त गॅपअप झाला तर त्यानंतर बुलिश बनू नका. तर डेफिनेटली तुम्हाला डिप्स मिळणार आहे. आपण जो काही आहे ट्रेंड बुलिश आहे तर त्यासोबत जर जायचं असेल तर जे काही डीप येईल त्या डीपचा डेफिनेटली वाट बघायची तुम्हाला. सो जर प्राइस कधी ह्या रेंजमध्ये ते 22,400 22,380 या लेवलच्या आसपास किंवा 22,350 तर तुम्हाला बघायचं काय या लेवल नंतर येऊन जर प्राइस परत एक हायर लो बनवते, असं काही स्ट्रक्चर बनवते किंवा डबल बॉटम सारखं काही स्ट्रक्चर बनवलं तर त्या ठिकाणी तुम्ही परत बाय करू शकता पुढे 22,500 22,550 या टार्गेटसाठी. सो तुम्हाला डेफिनेटली इथनं पुढे ट्रेंड जो काय आहे राईड करायचा असेल तर पेशंटली वेट करावं लागेल एक राईट ऑपॉर्च्युनिटीसाठी, कारण ह्या स्टेजला तुम्हाला थोडंसं मार्केट ट्रेड करणं कठीण असणार आहे. सो येस, वेट फॉर अ डीप. आणि जरी तुम्हाला ट्रेंडच्या अगेन्स्ट जर ट्रेड करायचं असेल तर कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करा आणि एक जे की टॉप तयार होईल, एक जो की हाय बनणार आहे त्या ठिकाणीच तुम्ही शॉर्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही आज निफ्टीमध्ये प्लॅन करू शकता. बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर 47,400 किंवा 47,500 हा एक 450 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. जेवढे जास्तीत जास्त वेळ प्राइस 47,000 च्या वर सस्टेन करेन, चान्सेस आहे की 47,800 47,800 आणि त्यानंतर 48,000 हे टार्गेट तुम्हाला मे बी लवकरच या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये दिसू शकतात. सो जसं प्राइस 47,000च्या खाली क्लोज झाली तर परत पॉसिबिलिटी आहे की प्राइस 46,500 या लेवलला सुद्धा खाली येताना आपल्याला दिसू शकते. कारण बघा डेफिनेटली निफ्टी आणि ने छान हाय केलाय, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली, मार्केट छान परफॉर्म करत आहे. बट जर प्रॉपरली जर आपण बघितलं तर फक्त मेटल सेक्टर जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक छान मोमेंटम दिसतं. बाकी सर्व सेक्टर स्टॉपला आहेत. IT यामध्ये सहभाग घेत नाहीये फारसा, बँक्स पण तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी इन्व्हॉल्व नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे PSU जे आहेत किंवा मिड कॅप स्टॉक जे आहेत ते पण त्या प्रकारे इन्व्हॉल्व नाहीयेत. सो यस, थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी जर सोबत असतील तर डेफिनेटली मी सुद्धा आज हेच म्हटलं असतं की आपण एक अजून वरती 1000 पॉईंटचं टार्गेट निफ्टीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. बट ज्या प्रकारे जे की ऍक्सलरेशन जे जनरेट झालं होतं पूर्वी, आपण म्हणू शकतो ज्यावेळी निफ्टी या ठिकाणी होती, बघा तुम्ही बघू शकता 21,000 या लेवलच्या आसपास होती किंवा 20,000 या लेवलच्या आसपास होती, त्यावेळी जो मोमेंटम आला होता तर त्या मोस्ट ऑफ स्टॉक्स ने त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आपण निफ्टीला आता 22,000ला बघतोय. पण ज्यावेळी आता ब्रेकआउट दिलाय किंवा आता ऑल टाइम हाय करते तर मोस्ट ऑफ स्टॉक्स इथे पार्टिसिपेट किंवा इन्व्हॉल्व होत नाहीये, सहभाग घेत नाहीयेत. तर ज्या स्टॉक्स मध्ये एक हाय बनला होता तर ह्या डीप मध्ये जे काही स्टॉक्स परत लोला आले तर ते आता त्या लो पासून परत उठण्यासाठी तयार नाहीयेत. तर ही एक गोष्ट आपण थोडीशी लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणी आणि त्यानुसारच ट्रेड केलं पाहिजे. सो थोडंसं कॉशियसली ट्रेड करा, एकदम जास्त बुलिश पण या ठिकाणी बनायचं नाही. जसं मी सांगितलं की पुढे इलेक्शन्स आहेत आणि खूप सारे इव्हेंट्स लाईन्ड अप आहेत. आता या ठिकाणी परत जे काय आहे सीट्स अलॉट होणार आहेत इलेक्शनसाठी, सर्व काही गोष्टी सुरू होतात इलेक्शन्स बाबत पण. सो डेफिनेटली थोडंसं मार्केट टू अँड फ्रो साईडवेज एक्सपेक्ट करा. मी तर म्हणेल की मार्केट मे बी थोडंसं रेंज बाउंड राहू शकतं, टाइमपास करू शकतं तुम्हाला. नाहीतर मी असं म्हणत नाही की मार्केट वर पण जाईल आणि मार्केट खाली पण येईल. मार्केट थोडंसं या ठिकाणी तुम्हाला टू अँड फ्रो वर आणि खाली वर खाली असंच या ठिकाणी बघायला मिळू शकतं मार्केट. ओके, सो त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी प्लॅनिंग करायची आहे. सो प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत तुम्ही ट्रेड करा. अँड यस,
जर आज कोणतं सेक्टर ट्रेड करण्यासाठी स्टॉक्स जर तुम्ही बघू शकता तर मेटल सेक्टर बेस्ट आहे. त्यात IT सेक्टरने जर आज साथ दिली तर निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये एक छान मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकतो. सो मेटल, IT आणि बँक्स हे 3 सेक्टरवरती स्पेशली लक्ष द्यावे. तिन्ही सेक्टर्सने जर परफॉर्म केलं तर आज सुद्धा तुम्हाला एक छान वरच्या दिशेत एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. बट फक्त मेटल सेक्टरच धावतंय, त्यानंतर IT आणि बँक सपोर्ट करत नाही, तर मे बी साइडवेज प्राइस ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल किंवा एक रिट्रेसमेंट सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, so plan properly, trade with proper risk and money management. Enjoy today's trading session. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.